नमस्कार. चंद्रग्रहण हे सुरू झालेले आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहण हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. दरवर्षी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे येतच असते. ग्रहणाची वेळ ही अशुभ मानली जाते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त मंत्रजप करायचा आहे. तर चंद्रग्रहण हे सुरू झालेले असून या ग्रहणाचा कालावधी 3 तास 27 मिनिटांचा असेल. तर आत्ता चंद्रग्रहण सुरू आहे. संपल्यानंतर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा हा एक उपाय करायचा आहे. नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल. तर चंद्रग्रहण संपल्यानंतर या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये एक वस्तू देखील टाकायची आहे. तर असा दिवा तुम्हाला कोठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याचबरोबर ही संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा. हा उपाय केल्याने आर्थिक समस्या ज्या काही आहेत त्या पूर्णतः नष्ट होतील. तर सविस्तर माहिती मी पुढे दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम चंद्राय नमः, ओम सोम सोमाय नमः हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. चंद्रग्रहण हा खगोलिकदृष्ट्या पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी येऊन चंद्रावर सावली पडण्याची घटना होत असते. म्हणजेच पृथ्वी ही सूर्य आणि चंद्र यामध्ये येत असते. धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून ग्रहण काळाला सुतकाचा काळ मानला जातो. त्यामुळे काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहण सुरू होण्यापूर्वी घरातील स्वच्छता करून घ्यायची आहे. अन्नपदार्थ झाकून ठेवायचे आहे. त्यावर तुम्ही तुळशीपत्र हे ठेवलेलेच असतील. ग्रहणाच्या काळात नवीन अन्न शिजवायचे नसते. खाणेपिणे किंवा घराबाहेर देखील जास्त वेळ राहणे टाळावे. काही लोक ग्रहणात पूजा, जप आणि मंत्रोच्चार करतात, कारण हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी अनुकूल मानला जातो. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त पूजा आणि जप मंत्र साधना करायची आहे. ग्रहण सुरू असेल तर या वेळेमध्ये देवी देवतांचे स्मरण करणे, त्यासोबतच अगरबत्ती लावणे आणि मंत्रजप करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास ग्रहण संपल्यानंतर घरात पाणी उकळून स्वच्छता करावी. उरलेले अन्नपदार्थ नष्ट करणे शुभ मानले जाते आणि मुलांना, वृद्धांना आणि गर्भवती महिलांना या काळात घराबाहेर जाणे हे टाळायचे आहे. त्याचबरोबर ग्रहण हा वेळ ध्यान, योग, जप आणि आध्यात्मिक अभ्यासासाठी आदर्श मानला जातो. या काळामध्ये मानसिक ऊर्जा आणि अधिक संवेदनशील होत असते आणि शुद्ध राहते, असे पारंपरिक मत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहणामुळे थेट शारीरिक धोका देखील फारसा नसतो. तरीही ग्रहणाचा वेळ हा शांतता आणि सुरक्षिततेतच घालवणे योग्य आहे. ग्रहणाच्या वेळी ताणतणाव टाळणे, वादविवाद न करणे, सकारात्मक विचार करणे मानसिक आरोग्यास फायदेशीर ठरते. त्यासोबतच तुम्हाला या दिवशी ग्रहण संपल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी दानधर्म देखील आवर्जून करायचा आहे. पांढऱ्या वस्तूंचे दान तुम्ही नक्की करा. गरजूंना मदत करणे, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन तुम्ही सध्या चंद्रग्रहण सुरू आहे त्यावेळेत केले तरीही चालेल. त्यासोबतच या सर्व काळजीमुळे घरात सकारात्मक ऊर्जाही टिकून राहत असते आणि मानसिक शांतता देखील वाढते आणि ग्रहणानंतरचे वातावरण अधिक सौम्य व सुखकारी बनत असते. धर्मग्रंथामध्ये चंद्रग्रहणाच्या विशेष नियमांचा देखील उल्लेख केलेला आहे. त्यामुळे नियम पाळून आपल्याला विधिवत जास्तीत जास्त मंत्रजप, सेवा, साधना केल्यास निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात झालेला बघायला मिळेल. तर तुम्हाला आज ग्रहण आहे तोपर्यंत मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल, वारंवार तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल, खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा येत नसेल, तर अशी संधी तुम्हाला पुन्हा नाही आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आवर्जून असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे नकारात्मकता दूर होईल. तुमच्या घरावर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर तो देखील नष्ट होणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. त्यामुळे तुमची पैशासंबंधित कोणत्याही समस्या असो, कोणत्याही अडचणी असो, त्या पूर्णतः नष्ट होतील. तर हा उपाय आजच्या दिवशी करणे खूपच फायदेशीर ठरणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ सुरू होण्यापूर्वी देवाच्या मंदिराला झाकून ठेवावे असे देखील सांगण्यात येते. सुतकाच्या वेळी देवतांना स्पर्श करायचा नसतो. आपल्या देवतांचा, कुलदेवाचा मंत्रजप करायचा आहे. सुतक सुरू होण्यापूर्वी अन्नावर तुळशीची पाने हे ठेवलेली असतीलच. विशेषतः ग्रहणाच्या वेळी ब्रह्मचर्याचे पालन करणे देखील महत्त्वाचे आहे. ग्रहणाच्या सुतक काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये, फक्त मंत्रजप करायचा आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी घराबाहेर देखील पडायचे नाही आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहणाकडे पाहू नका. सुतक काळात अन्न शिजवू नये. हे सर्व तुम्हाला आवर्जून करायचे आहे. ग्रहण सुटल्यानंतर विधिवत स्नान करून देवांची पूजा करून त्यानंतर तुम्हाला महादेवाला देखील जल अर्पण करायचे आहे. जर तुमच्या घराजवळ महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही जल अर्पण करू शकता.
आणि तुम्हाला आता चंद्राशी निगडीत कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे. काही जप मी तुम्हाला सुरुवातीलाच मंत्र सांगितलेले आहेत, त्याचा जप करू शकता. त्यासोबतच तुम्ही या दिवशी गरजूंना अन्नदान करायचे आहे. मन शांत ठेवायचे आहे, चिडचिड करायची नाही आहे. त्यासोबतच पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे देखील उत्तम ठरेल. त्यासोबतच तुम्हाला ग्रहणाच्या दिवशी म्हणजे आत्ता जेव्हा ग्रहण सुरू आहे तर एका जागेवर शांत बसून भगवान विष्णूंच्या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. ग्रहण सुटल्यानंतर गरजूंना दान करणे तुमच्यासाठी सौभाग्याचे ठरेल. तुमच्याकडून कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही हनुमान चालीसाचे देखील पठण करू शकता. विविध मंत्राचा जप करू शकता. कुलदेवी कुलदैवत यांचे देखील मंत्र जप नामस्मरण तुम्ही करू शकता. या सर्व सेवा तुम्हाला हजारपटीनं त्याचे पुण्यफळ प्राप्त करून देत असतात. त्यामुळे तुम्ही नक्की या सेवा करायच्या आहेत. तर ग्रहण सुटल्यानंतर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, ते आपण पुढे बघूयात. ग्रहण सुटल्यानंतर तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम नक्कीच पाहायला मिळतील. कारण चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव जो आहे तो दूर होण्यासाठी तुम्हाला ग्रहण सुटल्यानंतर अंघोळ ही करावीच लागते. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ मोनिका कुलकर्णी MK माझ्या या चॅनलवर नक्की आहे. लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर आवर्जून तो व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. त्यासोबतच अंघोळ करून झाल्यानंतर तुमचे घर देखील तुम्हाला पुन्हा एकदा स्वच्छ करायचे आहे. थोडेसे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून फरशी पुसायची आहे आणि थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे. दोन्ही मिळून तुम्हाला त्या पाण्याने स्वच्छपणे तुमच्या घराची सर्व फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवांना देखील तुम्हाला गंगाजल मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे. देवाची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्याचबरोबर एक डिश घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळावर थोडेसे हळद कुंकू टाकून घ्यायचे आहे. त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये मोहरीचे किंवा तिळाचे तेल असेल तर ते टाका. ते जर नसेल तर मग जे पूजेमध्ये तेल वापरतात ते टाकले तरीही चालेल. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि एक कापूरवडी टाकायची आहे. आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे. नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला कमलात्मक मंत्राचा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. यापेक्षा जास्त केला तरीही चालेल, पण कमीत कमी 108 वेळेला हा जप करायचा आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच सेम याच प्रकारे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला असा एक दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील लावायचा आहे. एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे. तर आवर्जून तुम्ही सेम याच प्रकारचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. तर हा उपाय नक्की करा, अतिशय प्रभावी आहे. ग्रहणाचा सर्व नकारात्मक प्रभाव कमी होण्यासाठी आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येण्यासाठी आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता देखील दूर होण्यासाठी अतिशय प्रभावी हा उपाय आहे. आवर्जून करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्ही हे तांदूळ जे आहेत ते एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता आणि दिव्यासाठी ज्या पंत्या घेतलेल्या आहेत त्या तुम्ही पुन्हा वापरू शकता. तर अतिशय प्रभावी आणि सकारात्मक हा उपाय तुम्ही नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.